नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजच्या पुढच्या भागामध्ये उंची आपण किती वाढवायची आहे प्रत्येक साईजनुसार हे तुम्हाला मी सांगणार आहे. तर उंची का वाढवायची असते आणि जर ती वाढवली नाही तर काय आपल्या ब्लाऊजमध्ये फरक पडतो किंवा काय प्रॉब्लेम तयार होतो हे सुद्धा मी अगदी सविस्तर असं समजावून सांगणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. तर इथे मी सर्वसाधारणपणे 36 साईज तुम्हाला समजावून सांगण्यासाठी घेणार. तर प्रत्येक साईजमध्ये मी तुम्हाला किती वाढवायचं हे सुद्धा सांगणार आहे. तर इथे पहा, ब्लाऊजची उंची घेऊया आपण. तर पूर्ण ब्लाऊज हा आपला प्रिन्सेस कट आहे हे लक्षात घ्या. इथे मी उंची घेणार आहे 14 + 1 15 इंच. इथं आधी उंचीचं मार्किंग करून घ्यायचं. उंचीचं मार्किंग झाल्यानंतर शोल्डर घ्यायचं. शोल्डर इथं मी 10 इंच गळ्यानुसार 5.5 इंच घेणार आहे. आता इथे मी शोल्डर फॉर्म्युला वगैरे वापरत बसणार नाही. जर तुम्हाला अंगावरती शोल्डर येत असतील तर इथं तुम्ही शोल्डर 10 इंच नेकसाठी काय करायचं, जेवढं शोल्डर आहे तुमच्या अंगावरती 7.5, आता इथं 15 आलं त्याचा निम्मा 7.5 आणि त्यातून मग तुम्ही 2.25 इंच मायनस करा जर तुम्ही अंगावरती शोल्डर घेतलं असेल. आता कोणाकोणाला नवीन जे शिकतात त्यांना शोल्डर येत नाही पहा अंगावरती घेण्यात, तर तुम्ही डायरेक्ट असं 5.5 इंच 10 इंच गळ्यासाठी वापरायचं आहे. 11-12 इंच गळ्यासाठी तुम्ही इथं 5 इंच शोल्डर वापरायचं आहे. हे सुद्धा मी अगदी इथं सविस्तर असं सांगितलं आहे. इथं अगदी क्लिअर असं मी इथं केलेलं आहे पहा. तर हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा. इथे मी 5.5 इंच घेतलं. अजून एकदा इथं मी 5.5 इंच घेतलेला आहे. मुंडा घेणार आहे मी 6. इथे छातीचा 4था भाग, 36 छाती घेतलेली आहे आपण, त्याचा 4था भाग करणार आहे 9 इंच. 10 इंच गळ्यासाठी आपण इथं चेस्टमधून काही मायनस करणार नाही आहे असं आपण इथं 9 इंच टाकणार आहे. तर मी इथं 9 इंच घेतलं आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. कंबर 30 आहे, त्याचा 4था भाग होतो 7.5, त्यामध्ये 1 इंच प्लस केलं टक्ससाठी 8.5 इंच. इथून मी 8.5 इंच घेतलेलं आहे आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. तर सर्वात पहिल्यांदा आपण पाठीमागचा भाग जो आहे तो कटिंग करत आहे. तर हे जोडून घेऊया. इथे हे मी जोडून घेतल्यानंतर 1.25 इंच घेणार आहे पाठीमागल्या मुंड्याला आकार देण्यासाठी. इथे 1.25 इंच घेतलं आणि हा जो मुंडा आहे याचा असा मी सेंटर करणार आहे. पहा अगदी परफेक्ट असा आकार येतो या पद्धतीने. इथं घेणार आहे, सेंटर केल्यानंतर 1.25 इंच घ्यायचं. आता 1.25 इंच मी का घेतलं, हे सरळ यायचं, डायरेक्ट इथून नाही आकार द्यायचे, हे सरळ यायचं आणि सरळ आल्यानंतर पहा या पद्धतीने असे आकार द्यायचे. हे असं डाऊन करायचं. डाऊन केल्यानंतर इथे मी शोल्डर पट्टी माझी 2.5 इंच आहे, तर मी 3.25 इंच घेतली. तर पहा 2.25 इंच या इथे आपली गळारुंदी शिल्लक राहिलेली आहे. 1.25 इंच ज्यांना शिवायला मार्जिन जास्त लागतं ना त्यांनी 1.25 इंच इथं प्लस करायचं. तर आता इथे बॅक पार्ट आपला हा कंप्लीट आहे. तर फ्रंट पार्ट आता कटिंग करण्यासाठी काय करायचं, इथे मी गळा ड्रॉ नाही करते, गळा तुमचा तुम्ही ड्रॉ करू शकता. आता हा बॅक पार्ट जेव्हा तुम्ही पेपर कटिंग केलेला आहे त्यावेळेस हा बॅक पार्ट कटिंग करून आहे असा दुसऱ्या पेपरवरती आहे असा ड्रॉ करून घ्यायचा. फक्त इथे समोरच्या साईडला आपल्याला 3 लाईन एवढं मार्जिन लागतं, किंवा 1.25 इंच लागत असेल तर 1.25 इंच घ्या, 1/2 इंच लागत असेल तर तुम्हाला 1/2 इंच सुद्धा तुम्ही इथं मार्जिन घेऊ शकता. हे मार्जिन जे आहे इथं घ्यायचं आणि याच्या पुढे तुम्ही बॅक पार्ट ठेवून आहे असा ड्रॉ करायचा आहे. ड्रॉ केल्यानंतर इथं मुंड्याची लाईन ओढून घ्यायची. शोल्डर बरोबर आहे का हे चेक करायचं. चेक केल्यानंतर इथे मी मुंडा घेणार आहे. इथं मुंडा घेण्यासाठी मी 1/2 इंच असं आतमध्ये आले. इथून तिरकी लाईन ओढून घेतली. परत त्याचं सेंटर परत इथं असं 1.25 इंच खाली यायचं आणि इथून घेणार आहे मी 1 इंच. इथून मी 1 इंच घेतलं आणि या पद्धतीने आकार दिलेला आहे. पहा असा आकार सुद्धा तुम्ही देऊ शकता जर तुमच्या पुढच्या मुंड्यामध्ये घोळ येत असेल तर, किंवा डायरेक्ट इथून 1.25 इंच घ्यायचं, एक तिरकी लाईन ओढायची आणि इथून 1.25 इंच घेतलं तरी सुद्धा चालतं. पहा हे असं इथं 1.25 इंच थोडासाच फरक पडतोय, काही पॉईंट पहा
एकच पॉईंट असा फरक पडतो. या पद्धतीने तुम्ही आकार द्यायचे. इथं घेणार आहे मी पुढचा गळा 6.5-7 इंचावरती मार्किंग करून घेतलं. इथे घेणार आहे 2.5. इथे गळ्याकडे डाऊन करायचं आणि इथे तुम्हाला जो हवा आहे तो तुम्ही इथं गळा ड्रॉ करायचा आहे. पहा या पद्धतीने. जर तुम्हाला पान शेप हवा असेल, हा थोडा पहा खूपच पसरट होतो, तर मी इथून थोडासा असं आतमध्ये येऊन इथं पहा या पद्धतीने हा ड्रॉ करणार आहे. आणि अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता पहा हा आकार, किंवा तुम्ही सरळ लाईन सुद्धा ठेवू शकता. या पद्धतीने मी पुढच्या गळ्याला आकार दिलाय. आता इथे फ्रंट पार्टमध्ये किती वाढवायचं, इथे 36 साईजमध्ये, तर इथून मी वाढवणार आहे 1 इंच. पहा आपली उंची किती होती, 14 प्लस आपण 1 इंच केलं, किती झाले 15. पहा टोटल हा 15 इंच. म्हणजे तयार ब्लाऊज आपला आहे 14 इंचाचा. त्यामध्ये आपण पाठीमागील भाग शिवण्यासाठी इकडे अर्धा इंच आणि इथे अर्धा इंच, 1 इंच प्लस केलं. 15 इंचावरती हा टोटल पॅटर्न घेतलाय आणि त्यामध्ये अजून एक आपण इंच प्लस करणार आहे. पहा इथे हे 1 इंच घेतला, हा भाग इथे आला, तर इथून मी ही लाईन ओढून घेते. पहा हे मी 1 इंच वाढवलं. तर ते का वाढवायचं आहे हे सांगते. तर तुम्ही जेव्हा इथे टक्स देता त्यावेळेस इथे पप क्रिएट होतो. तर हा भाग काय होतो, उचलला जातो. पप क्रिएट झाल्यानंतर काय होतं, हा भाग असा फुगला जातो, इथे पप येतो, त्यामुळे उचलला जातो. मग हा भाग जो आहे तो असा वरती सरकला जातो पप असा उभारण्यासाठी. म्हणून आपल्याला इथं हे एक्स्ट्रा कापड घ्यावं लागतं, नाहीतर उंची कमी पडते समोरच्या भागाची आणि मग पूर्ण हा ब्लाऊज वरती जातो. मग काय प्रॉब्लेम होतो हे तुम्हाला माहीतच आहे. तर त्यासाठी आपल्याला साईजनुसार इथं वाढवायचं आहे. तर मी सांगते तुम्हाला, अगदी 28 ते तुम्ही 36 साईजपर्यंत 1 इंच तुम्ही इथं वाढवायचं आहे. किती, 1 इंच. ही अप्पर चेस्टचं मार्किंग सांगते मी, फुल बस्टचं नाही. फुल बस्ट याच्यापेक्षा जास्त असणार आहे. अप्पर चेस्ट 36 असेल तरच 1 इंच वाढवायचं. आणि 38 मध्ये तुम्ही इथे 1.25 इंच आणि 40 मध्ये सुद्धा 38 आणि 40 मध्ये तुम्ही हे 1.25 इंच वाढवायचं उंचीमध्ये. आणि 42च्या पुढे तुम्ही इथं हे 1.5 इंच वाढवायचं आहे, कारण तेवढा आपला टक्स सुद्धा मोठा असणार आहे आणि तेवढा पप सुद्धा आपला मोठा क्रिएट होणार आहे. त्यासाठी आपल्याला इथं हे वाढवायचं आहे. तर मग 42 जेव्हा इथून छाती असेल त्यावेळेस तुम्ही इथं उंचीमध्ये हे वाढवा. किंवा तुम्ही फुल बस्टनुसार जरी घेतलं तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही. फुल बस्ट जर 40 असेल तर इथं तुम्ही 1.25 इंच वाढवलं तरी सुद्धा चालेल. तुम्हाला ज्या पद्धतीने घ्यायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही इथं घेऊ शकता. आता घेतल्यानंतर इथे पहा टक्स पॉईंट काढायचा आहे, छातीचा 4था भाग काढायचा आहे. इथं आता मात्र फुल बस्टचा घ्यायचा आहे. अप्पर चेस्ट आपली 36 आहे, तर इथं फुल बस्ट 38 समजा. इथे आता तुमची किती असू शकते, 37 सुद्धा असू शकते. मग जेवढी आहे, आता इथं फुल बस्ट मी 38 घेतलेली आहे, त्याचा 4था भाग किती होणार आहे, 9.5. त्यामध्ये 1 इंच प्लस करायचं, 10.5. तर इथं असं 10.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. टक्स पॉईंट कधीही तुम्ही फुल बस्टनुसार काढा. आणि इथली उंची तुम्ही फुल बस्टनुसार वाढवली तरी चालेल, अप्पर चेस्टनुसार वाढवली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही येणार आहे. आता इथं हा सुद्धा पॉईंट आपल्याला फुल बस्टनुसार घ्यायचा आहे. 38चा 10वा भाग 4.25. इथे सुद्धा तसंच करायचं आहे, 4.25. एक सरळ लाईन ओढून घ्यायची. टोटल मी 2.5 इंचाचा टक्स देणार आहे इथे. तर इकडे मी घेतलं 1.25 इंच, 0.75 घेतलेलं आहे. आता सर्व मार्किंग आपली इथे असणार आहेत खालच्या साईडला. तर ही तिरकी लाईन ओढून घ्यायची. इथे मी तिरकी लाईन आधी ओढून घेते आणि या 1.25 इंचापासून पुढे मी 2.5 इंचाचा टक्स देणार आहे. आता हा सुद्धा टक्स आपला साईजनुसार कमी जास्त असणार आहे.
एक अशी तिरकी लाईन ओढून घ्यायची. आता इथे हा जो पुढचा मुंडा आहे इथे 1 इंच असं वरती जायचं. आता हा बॅक मुंडा आपण इथं रब करून घेऊया. इथं हा 1 इंचाचा पॉईंट आला, इथून एक तिरकी लाईन ओढून घ्यायची या पद्धतीने. हा आपला फ्रंट मुंडा. तर इथे आकार देण्यासाठी फ्रेंच कर्वचा वापर करायचा आहे. तर इथे मी हा फ्रेंच कर्व घेतलेला आहे. आता याचा वापर कसा करायचा, हा कर्व जो आहे तो असा ठेवायचा सुरुवातीला, पहा या पद्धतीने इथून असा. तर आधी आपण इथं आर्महोल मधला टक्स घेऊ. इथं टोटल मी 1 इंचाचा टक्स घेणार आहे. तर इथून आता तुम्ही पाहिजे असेल तर दोन्हीकडे अर्धा इंच करू शकता. मग हे अंतर मात्र मग कमी राहतंय, म्हणून मी काय केलं, हे जे अंतर आलेलं आहे इथून डायरेक्ट असा हा मी 1 इंचाचा टक्स घेते. पहा इथं या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. जर तुम्हाला वाटत असेल की हे अंतर आपलं जास्त वर जातंय, पहा अजून जर मी इकडं अर्धा इंच केला असतं तर हे पूर्ण इथं आलं असतं. त्यामुळे मी डायरेक्ट टक्स हा 1 इंचाचा घेतला आणि इथं असा हा मार्किंग करून घेतला. आता हा कर्व असा सेट करायचा. जास्त खाली पण हा गोलवा आहे ना तो जाऊन द्यायचा नाही, थोडा वरतीच राहायला पाहिजे. आणि असा हा आकार दिला बघा इथे, आणि हा इथे जोडायचा. आपोआप हा आकार आपला तयार झाला. आणि हा सुद्धा हा आपला कर्व पाहू शकता. आता पहिल्यांदा ठेवला कसा, असा. आता इथे असा ठेवायचा. या पद्धतीने, आणि इथे असा हा आकार द्यायचा. खूप सुंदर असा प्रिन्सेसला आकार येतो. आता हे चेक करून घेऊ. तर 6 इंच आलेलं आहे. इकडे सुद्धा हे 6 इंच यायला पाहिजे. हे 6 इंच इथे मार्किंग करून घेतलं. आता इथे अर्धा इंच हा आपला मुंडा जो आहे तो डाऊन होणार आहे. जो आपण 6 घेतला होता, आता इथे हा अर्धा इंच असा डाऊन होऊन हे मार्किंग असं करायचं आणि हा नवीन मुंडा तयार करायचा. आता इथे पहा आपण हा टक्स किती घेतलेला आहे. तर टक्स मोजताना तुम्ही पहा हा आपण मोजलेला, परंतु आपण चेस्टचं मार्किंग करताना इथून मोजायचं आहे. हा गॅप किती आहे इथला, कारण या लाईनवर आपलं चेस्टचं मार्किंग येणार आहे. तर इथून मार्किंग आहे आपलं फक्त पाऊण इंच. तर तेवढं इथं आपल्याला वाढवायचं. 0.75 इथं मी वाढवलं, कारण आपली चेस्ट परत कमी पडू नये म्हणून. हे लक्षात घ्या. आता इथे मी सांगितलेलं तुम्हाला समजलंच असेल. आता हे अंतर मोजून पाहू आपण. 5.5 आलेलं आहे. तर हे सुद्धा आपल्याला असं 5.5 इंच ठेवायचं आहे. पहा इथे 5.5 इंच आलेला आहे. हा आपला भाग जो आहे तो किती होता, 8.5 इंच होता पाठीमागचा. तर इथं पुढचा भाग सुद्धा आपल्याला 8.5 इंचच ठेवायचा आहे. तर हे मार्किंग मी इथं करून घेतलं. इथे अर्धा इंच असं वरती यायचं आणि एक लाईन ओढून घ्यायची. इथे कमरेचं मार्किंग करून घेऊ. इथून 30 आपली कंबर होती, त्याचा चौथा भाग किती होतोय, 7.5. तर 7.5 इंच इथं मार्किंग करून घ्यायचं. हे हुकाय पट्टीचं मार्जिन सोडून 7.5 इंच. हा टक्स किती घेतलाय आपण, टोटल 2.5 इंच. पहा इथे मी 2.5 इंच घेतलाय. तर हे 2.5 इंच याच्या पुढे मार्किंग करायचं. तर हे इथं आलं आणि याच्या पुढे आपलं हे 1.5 इंच मार्जिन असणार आहे. मार्जिन सुद्धा घेणं आपल्याला गरजेचं आहे. तर आता हे जोडून घ्यायचं. हा 1 इंच इथं टक्स घेतलाय म्हणून इथं 1 इंच वाढवू नका. या लाईनमध्ये इथं पसरणारच आहे, परंतु या लाईनमध्ये इथे किती येतोय पाहायचं आणि मग हे वाढवायचं. नाही तर मग इथं परत चेस्ट जास्त होईल. जसं की मी सांगितलं, हे भाग जो आहे तो 8.5 इंच होता पाठीमागचा. तर हा भाग इथं 8.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. पहा इथं आला बरोबर, आणि मी हे जोडून घेणार आहे अशा पद्धतीने. आता इथे पहा हा जो आपण टक्स तयार केला इथे, याचा इथं पप क्रिएट होणार आहे. कुठे, इथे. इथून एवढ्यामध्ये हा पप क्रिएट होणार आहे. हा भाग उचलला जाणार आहे. मग तुम्ही जर हे वाढवलं नसतं तर हा भाग जवळपास उंचावेल. तो मग इथं येणार. परत आपल्याला जेवढी उंची पाहिजे तेवढी बरोबर इथं या, इथं ॲडजस्ट होणार. जर तुम्ही वाढवलंच नाही, जेवढा पाठीमागचा भाग आहे तेवढाच जर पुढचा भाग ठेवला तर हा पप उचलल्यानंतर हा भाग परत इथे येईल. म्हणजे
इथं आपली ही उंची कमी पडणार आहे. तर यासाठी या पद्धतीने कटिंग करायचं असतं. तर इथे पहा, हा भाग कट होऊन निघेल, इथे हा कट होऊन निघेल, इथं हा पूर्ण टक्स आपला हा इथे हा कट होणार आहे आणि इथे सुद्धा हा भाग आपला कट होणार आहे. इथे गळा मी ड्रॉ करून दाखव. तर इथे जी काही मी माहिती सांगितली ती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.